नमस्कार मित्रांनो. एन-एम-ई स्टडी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि 1 जुलैपासून महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या योजनेविषयी सविस्तर अशी माहिती. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर करा. तर बघा, 28 जून 2024चा जो जी-आर आहे, त्या जी-आरनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेमध्ये प्रामुख्याने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. त्यातील योजनेचा उद्देश बघा, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारणा करणे, या उद्देशांसाठी ही जी योजना आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर त्यामध्ये योजनेचे स्वरूप बघा, पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्षम बँक खात्यात दरमहा ₹1,500 इतकी रक्कम दिली जाईल. तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे ₹1,500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. म्हणजे एखाद्या महिलेला जर केंद्र किंवा राज्य शासनाचा आर्थिक लाभ मिळत असेल आणि ती जर रक्कम उदाहरणार्थ अगदी ती ₹500 असेल, तर त्याचा जो फरक आहे म्हणजे एवढीच ती रक्कम आहे म्हणजे 1,500, जो फरक आहे तो ₹1,000 तो दिला जाईल. याचे लाभार्थी कोण? महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला या योजनेमध्ये असतील. त्याच्यासाठीची पात्रता, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला. त्याचबरोबरीने त्यांचं जे वय किती असणं गरजेचं आहे, किमान वयाची 21 वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. म्हणजे 21 वर्षापेक्षा कमी वय असणारे किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ₹2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. आता या योजनेसाठी पात्र कोण नाही? अपात्र असणारे बघा, अपात्रतेचे निकष काय बघा, ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाख रुपयापेक्षा अधिक आहे. याशिवाय ज्याच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे, इन्कम टॅक्स ज्या कुटुंबाचा भरला जातो, तर इन्कम टॅक्स भरणाऱ्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरत नाही. याशिवाय राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या राज्य सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी आहे किंवा कंत्राटी कर्मचारी आहे, तर अशा महिलासुद्धा यामध्ये पात्र ठरत नाही. याशिवाय सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल. याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य आहेत. याशिवाय
ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे, पूर्ण कुटुंबाची मिळून ज्यांची 5 एकरपेक्षा जास्त जर शेत जमीन असेल, तर त्या महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र नाहीत. त्याचबरोबरीने ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहेत 4 चाकी वाहने, तर त्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत. परंतु ज्यांच्याकडे ट्रॅक्टर जर असेल, तर ते चालू शकतं. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे त्या महिला, त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या पद्धतीचे हे पात्रता अपात्रतेचे हे निकष आहेत. तर यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र बघा, यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. जे लाभार्थी आहे त्यांचं आधार कार्ड लागेल. याशिवाय महाराष्ट्र राज्याचं अधिवास प्रमाणपत्र किंवा आपण त्याला रहिवासी दाखला म्हणतोय, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जो सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला, म्हणजे सक्षम प्राधिकारी जे तहसीलदार असेल त्या तहसीलदारांचा हा उत्पन्नाचा दाखला त्यासाठी लागतोय. तर हा योजनेचा जो कालावधी हा अगदी 1 जुलैपासून 15 जुलै आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तहसीलदार यांचं जे कार्यालय आहे इथे मोठ्या प्रमाणावर जी गर्दी आहे, ती गर्दी इथे आपल्याला दिसून येणार आहे. त्याच्यामुळं कदाचित याच्यामध्ये थोडासा जो बदल आहे तो बदल सुद्धा अपेक्षित आहे. परंतु सध्या तरी सांगितलेलं आहे की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, की ज्यांचं जे उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, 2.5 लाख किंवा 2.5 लाखांपेक्षा कमी आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत झेरॉक्स लागेल. बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची, लाभार्थ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर याची जी काही निवड आहे ती कशी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्यांचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार बघा, ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक हे तुमचा जो अर्ज आहे तो स्वीकारणार, त्याची तपासणी करणार आणि पोर्टलवरती अपलोड करणार आणि अर्ज पडताळणी करून सक्षम अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी सादर केले जाणार. कुठे? संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, आणि याची अंतिम मंजुरी मिळेल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून. या पद्धतीने आता या योजनेची कार्यपद्धती जर आपण बघितली, अर्ज करण्याची प्रक्रिया, योजनेचे अर्ज पोर्टल किंवा मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्याच्यासाठी पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी, याचबरोबरीने ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असते. वरील भरलेला जो फॉर्म आहे तो अंगणवाडी केंद्रात, बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र याच्यामध्ये जे नियुक्त कर्मचारी आहे त्यांच्याद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जासाठी यथायोग्य पोच पावती दिली जाईल. अर्ज भरण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे विनामूल्य आहे. सदर अर्जासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी फीस देण्याची काही गरज नाही. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि KYC करता येईल. यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे. एक, कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र, म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं जे ओळखपत्र, साधारणतः रेशन कार्ड ज्याच्यामध्ये पूर्ण कुटुंबाची जी नावं असतात, याचबरोबर स्वतःचं आधार कार्ड. तर हा आपण फॉर्म भरल्यानंतर पुढे काय प्रोसेस असणार आहे,
तर अर्ज प्राप्त झाल्यानंतर प्राप्त अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टल किंवा ॲपवर जाहीर केली जाईल. त्याची प्रत अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वॉर्ड स्तरावरील सूचना फलकावर लावण्यात येईल. आता जी यादी लावली त्यावरती आक्षेप पण आपण घेऊ शकता आणि साधारणतः यासाठी 5 दिवसांचा कालावधी आहे. आणि जे काही हरकती येतील त्यावरती जो निर्णय तक्रार निवारण समिती ती घेईल आणि अंतिमतः यादीचं जे प्रकाशन आहे ते यादीचं प्रकाशन हे केलं जाईल. म्हणजे स्वतंत्रपणे जी यादी आहे ही अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड स्तरावरती, सेतू सुविधा केंद्र, पोर्टल आणि ॲपवर देखील जाहीर केलं जाईल. जर पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येईल. या पद्धतीने म्हणजे आता हे डायरेक्ट जे काही रक्कम आहे ती सदर महिलेच्या बँक खात्यामध्ये ती जमा केली जाईल. या पद्धतीची ही अशी जी माहिती आहे ती आपण बघितली. साधारणतः 1 जुलैपासून 15 जुलैपर्यंत या योजनेसाठी अर्ज करण्याचा कालावधी आहे. तर आपण 1 जुलैपासून या योजनेसाठी जे आहेत ते अर्ज भरू शकता. म्हणजे अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै, अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै. तात्पुरती यादी प्रकाशित केली जाईल 16 जुलैला. तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी 16 जुलै ते 20 जुलै. तक्रार हरकतीचे निराकरण करण्याचा कालावधी 21 जुलै 2024 ते 30 जुलै 2024 आणि अंतिम यादी प्रकाशन 1 ऑगस्ट 2024. लाभार्थ्याचे बँकेमध्ये ई-KYC करणे 10 ऑगस्ट 2024. लाभार्थी निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 आणि त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक असेल प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत. तर या पद्धतीची ही जी योजना आहे ती योजना महाराष्ट्र शासनातर्फे नव्याने सुरू करण्यात आली आहे. तर आपल्या जास्तीत जास्त भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आपला हा जो व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा शेअर करा. पूर्ण व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.